बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना ईओडब्ल्यू कडून नोटीस पाठवण्यात आलेली आहे। कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात त्यांची आता चौकशी होणार असल्याचं कळतंय। 23 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता हजर राहण्याचे आदेश या नोटीसमध्ये देण्यात आलेले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना ईओडब्ल्यू कडून ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे। कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात त्यांची चौकशी होणार असल्याचं पाहायला मिळतंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आपल्याला माहिती आहे खरं तर म्हणजे की या सगळ्या प्रकरणामध्ये बीएमसीनं परवानगी दिली। पंचतारांकित जे हॉटेल ज्या ठिकाणी रवींद्र वायकर यांचं होणार होतं, त्यानंतर त्या सगळ्या विषयात बीएमसीनं परवानगी रद्द केली। त्या विरोधामध्ये ते हायकोर्टात सुद्धा गेले, पण या सगळ्या प्रकरणामध्ये आता हायकोर्टानं सुद्धा चपराक दिल्यानंतर रवींद्र वायकर यांच्या मागे तपास एजन्सी लागल्या। ईओडब्ल्यूनं सुद्धा या पूर्ण प्रकरणाची दखल घेतली आहे आणि ईओडब्ल्यूनं आता या पूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे की नेमका या विषयामध्ये कशा प्रकारची आर्थिक हेराफेरी झालेली आहे, आर्थिक घोटाळा झालेला आहे आणि याचीही उत्तर आता रवींद्र वायकर यांना द्यावी लागणार आहेत। त्यांच्या अडचणीत निश्चित वाढ आपण म्हणू शकतो। सोमवारी सकाळी 11 वाजता ईओडब्ल्यूनं क्रॉफर्ड मार्केट जो जे मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय त्या ठिकाणी असलेल्या ईओडब्ल्यू कार्यालयात रवींद्र वायकर यांना चौकशीसाठी बोलवलंय। अर्थात वायकर सुद्धा या चौकशीला सामोरं जाणार आहे, हीच माहिती आपल्याला निश्चित समजते। बघूया आता काय होत आहे नेमकं सोमवारी। खरंय प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणखीन एक मोठी बातमी, मुंबई महापालिकेनं आता धूळ आणि प्रदूषणाविरोधात एक ऍक्शन प्लॅन आखलेला आहे। पुढील मंगळवारी नवीन मार्गदर्शक तत्व जाहीर होणार आहेत। बांधकामाच्या ठिकाणी 35 फूट उंच पत्र्याची शेड उभारावी लागणार आहे, तर स्प्रिंकलर्स लावावे लागणार आहेत, फवारणी करावी लागणार आहे। मुख्य 50 ते 60 रस्त्यांवर महापालिका स्मॉग गननं फवारणी करणार आहे, तर रिफायनरीच्या ठिकाणी पुन्हा हवेची गुणवत्ता देखील तपासली जाणार असल्याचं कळतंय। महापालिका प्रशासकांनी विविध विभागाच्या संयुक्त बैठकीमध्ये हा निर्णय घेतलाय। आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची मध्ये ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात नाशिकमधून प्रज्ञा कांबळेला अटक झाली। ससून रुग्णालयामध्ये ललित आणि प्रज्ञाची भेट झाली होती। त्यासोबतच ललित रुग्णालयामध्ये असताना दोघे बाहेर हॉटेलमध्ये भेटल्याची माहिती पोलिसांनी कोर्टासमोर मांडली। दरम्यान ड्रग्जच्या पैशातून प्रज्ञानं महागड्या वस्तू देखील खरेदी केल्याचं उघड झालंय। एकदा जेलमध्ये जाऊन आलोय, परत जाईन, पण नाशिक ड्रग्ज मुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा संजय राऊत यांनी भाजपसह सरकारला दिलाय। नाशिकमध्ये आमचा देव आमचा धर्म आहे, त्यामुळे इथे ड्रग्ज व्यापार करणाऱ्यांना रामकुंडात बुडवण्याची वेळ आल्याची टीका त्यांनी केली। संजय राऊत यांनी ड्रग्ज प्रकरणावरून नाशिकमधील सत्ताधारी आमदारांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत। या आरोपानंतर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी राऊतांवर निशाणा साधलाय। संजय राऊत ड्रग्ज घेऊन बोलतात का, त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी देखील फरांदेंनी केली आहे। 2020 मध्ये ठाकरेंनीच ललित पाटीलला नाशिकचं जिल्हाध्यक्ष बनवलं। ललितला 2020 मध्येच अटक देखील झाली। मग ललितची 2020 मध्ये चौकशी का झाली नाही असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी विचारलाय। तर या राजकारणाला तत्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार असल्याचं देखील फडणवीसांनी म्हटलं। ड्रग्ज नाईट लाईफ म्हणजे आदित्य ठाकरे आहे। ड्रग्ज प्रकरणाची चौकशी मातोश्रीपासून करा अशी मागणी भाजप नेते नितेश राणेंनी केली आहे। तसंच राऊतांनी आरोप प्रत्यारोप करणं बंद केलं नाही तर आम्हाला उडता मातोश्री बाहेर काढावा लागेल असा इशारा देखील राणेंनी दिला। स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून अशी राणेंची वृत्ती असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी केली आहे। आम्ही काय करायचं किंवा नाही करायचं याचा शहाणपणा कुणी आम्हाला शिकवू नये असा टोला देखील त्यांनी लगावला। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वर्तमानपत्रातील बातम्यांच्या आधारे शंभूराज देसाई यांच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बदल्यांचे आरोप केलेत। मात्र ज्या वर्तमानपत्रांचा आधार घेत सुषमाताई बोलत आहेत तो विषय विधान परिषदेत काही आमदारांनी उपस्थित केला होता। त्याला मी येणाऱ्या विधान परिषदेमध्ये उत्तर देणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलंय। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि या प्रकरणावर पुढील सुनावणी ही 26 ऑक्टोबरला होणार आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला कागदपत्र सादर करण्यासाठी 25 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे। अजित पवारांसोबतचे आमदार आमच्या संपर्कात आहेत असं विधान जयंत पाटील यांनी केलं होतं। त्यावर पाटील यांनी एका आमदाराचं नाव सांगावं आणि घेऊन टाकावं, मी त्या आमदाराचा सत्कार करतो असं आव्हान हसन मुश्रीफ यांनी दिलंय। दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू आहे। शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीजर लॉन्च करण्यात आलाय। शिवसेनेचं एकच तत्व, साहेबांचं हिंदुत्व, साहेबांचं शिष्यत्व, शिवसेनेचा दसरा मेळावा, चलो आझाद मैदान असं आवाहन या टीजरमधून करण्यात आलंय।
राज्यातील कंत्राटी भरतीचं GR रद्द करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत केली आहे. कंत्राटी भरतीची सुरुवात काँग्रेसनं केली. ठाकरेंनी त्या GRला मान्यता दिली आणि त्यामुळे महाविकास आघाडीचं कंत्राटी भरतीचं पाप आम्ही आमच्या माथी घेणार नाही असं फडणवीस म्हटले. कंत्राटी भरतीची सुरुवात काँग्रेसनं केली. कंत्राटी भरतीचं पाप ठाकरे, शरद पवार गट आणि काँग्रेसचं आहे आणि आता त्याविरोधात आंदोलन करताना यांना लाजा कशा वाटत नाहीत अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे. स्वतःचं अपयश झाकण्यासाठी आमच्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी सरकारवर केलेली आहे. आमच्या सरकारच्या काळात उच्च श्रेणीपद कंत्राटी पद्धतीनं भरली नव्हती तर सरकारची आर्थिक परिस्थिती ठीक नसून सत्ताधाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावं अशी सूचना देखील त्यांनी केली आहे. कंत्राटी भरती प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उघडं पाडल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे. सत्तेतून बाहेर जाण्याच्या भीतीनं भाजप ही नवीन नौटंकी करत असल्याचा टोला त्यांनी लगावलाय. कंत्राटी भरतीचं पाप महाविकास आघाडी सरकारचं असून आमच्या सरकारनं हा निर्णय रद्द केल्याची प्रतिक्रिया कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे. सर्वच्या सर्व जागा सरकारी पद्धतीनं भरल्या जातील असं देखील ते म्हटले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कंत्राटी भरतीसाठी महाविकास आघाडी सरकारवर खापर फोडण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका अनिल देशमुख यांनी केली आहे. तहसीलदार, नायब तहसीलदार आणि कंत्राटी पद्धतीनं भरण्यासाठी 6 सप्टेंबर 2023 रोजी कुणी GR काढला याचं उत्तर द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. पालकमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात कालवा समितीची बैठक पार पडली. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे आणि त्यामुळे धरणांमधील पाणी जुलैपर्यंत शिल्लक ठेवावं लागणार आहे. पाण्याचा काटकसरीनं वापर करावा लागेल असं ते म्हटले. पुण्याचा पालकमंत्री जरी नसलो तरी मला पुण्याकडे लक्ष घालावं लागणार आहे. मात्र मी अमरावतीमध्ये आठवड्यातून एकदा येण्याचा प्रयत्न असेल असं वक्तव्य अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. केंद्र आणि राज्याच्या संयुक्त विद्यमाने राज्यात अखंडित वीज पुरवठ्यासाठी योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी दिलेली आहे. RDSS नावाच्या या योजनेमार्फत वीज पुरवठा करण्यासाठी केंद्रानं 3,25,000 कोटींची तरतूद केल्याचं त्यांनी सांगितलं. सोलापुरात शिवसेनेच्या शिंदे गटात फूट पडली आहे. पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे आणि सोलापूरचे संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांनी एकमेकांविरोधात एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. दोघांनीही एकमेकांना पदावरून हटवण्याची मागणी करणारं पत्र शिंदेंना दिलं. रायगडमध्ये मला कोणीही प्रतिस्पर्धी नाही, त्यामुळे मला आव्हान नाही असं वक्तव्य अनंत गीते यांनी केलंय. राष्ट्रवादीकडून सुनील तटकरेंबाबत कोणीही जाहीरपणे बोलत नाही, त्यामुळे मला मैदान मोकळं असल्याचं ते म्हटलंय. जालन्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कार्यक्रमात पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली. आरक्षण मिळेपर्यंत शासकीय कार्यक्रम होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला. आमच्या सुरक्षेसाठी ठेवलेले पोलीस कमी करा, काही होत नाही. आम्हाला अशा सूचना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पोलिसांना दिलेल्या आहेत. आणि दानवेंच्या बदनापूर येथील कार्यक्रमात मराठा आंदोलकांनी राडा केला. त्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. राजगुरुनगरमधील मनोज जरांगे यांच्या भाषणानंतर भर मंचावर एका तरुणानं गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. आपण उच्च शिक्षित असूनही मराठा आरक्षण नसल्यानं जॉब मिळू शकला नाही हे त्याला बोलायचं होतं, त्यासाठी त्यानं एकच गोंधळ घातला. सरकारकडून मराठ्यांवर अन्याय सुरू आहे, मात्र मराठ्यांचं एकही बलिदान वाया जाऊ देणार नाही असं वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी राजगुरुनगरमधील सभेत केलंय. जर वेळेत आरक्षण दिलं असतं तर आत्महत्या झाल्याच नसत्या. जो संघर्ष आमच्या वाट्याला आला तो आमच्या लेकरांच्या वाट्याला नको असं देखील जरांगे पाटील म्हटले. मराठा आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी परभणीच्या पाथरी तालुक्यातील चाटे पिंपळ गावात अनोखं आंदोलन सुरू आहे. माझी निवडणूक मी मतदार, मराठा आरक्षणासाठी घरोघरी उमेदवार ही घोषणा देत पोटनिवडणुकीच्या एका जागेसाठी तब्बल 80हून अधिक जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. त्यामुळे प्रशासनाच्या अडचणी वाढणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईमध्ये आत्महत्या केलेल्या सुनील कावळे यांच्यावर संभाजीनगर इथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येनं मराठा बांधव हजर होते. साश्रुनयनांनी कावळे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. सुनील कावळे यांच्यावर अंत्यसंस्कार होत असलेल्या ठिकाणी आलेल्या भाजप नेते हरिभाऊ बागडेंना मराठा बांधवांच्या रोषाचा सामना करावा लागला. काही संतप्त मराठा बांधवांनी राजकारण्यांविरोधात घोषणाबाजी केली आणि यानंतर बागडेंनी परिसरातून काढता पाय घेतला. सरकारने 4,000 तरुणांना आरक्षण देऊन नोकरी सुद्धा दिली आहे, त्यामुळे आरक्षण दिल्यानंतरही सरकारला दुश्मनाच्या भूमिकेत पाहू नका असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. तर अभ्यासकांनी सुद्धा काही इनपुट देऊन सरकारला मदत केली पाहिजे असं देखील पाटील म्हटले. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा गावात खासदार आणि आमदारांना प्रवेश नाही असे बॅनर लावण्यात आलेले आहेत. सकल मराठा समाजानं हे बॅनर लावले असून आरक्षण मिळाल्याशिवाय कुणालाही प्रवेश देणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.
गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासींकडून महामोर्चा काढण्यात आला. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करण्यात आलं. मोर्चामुळे शहरातील वाहतुकीवर देखील परिणाम झाला. धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आंदोलकांनी विरोध केला. बीड जिल्ह्यात 186 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होते. ऑनलाईन अर्ज भरताना अनेक अडचणी येत असल्यानं निवडणूक अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शासकीय कार्यालयाबाहेर मोठी गर्दी झाली. 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यात 39 गावातील निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात आला. 12 गावातून एकही उमेदवारी अर्ज भरण्यात आला नाही अशी माहिती तहसीलदारांकडून देण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ग्रामस्थांनी निवडणुकांवर बहिष्कार घातलाय. साताऱ्यात मंत्री शंभूराज देसाईंच्या निवासस्थानासमोर फेरीवाल्या दाम्पत्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. गुटखा व्यावसायिकानं 2 लाखांची खंडणी मागितली आणि पोलीस या खंडणीखोराला पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. बीडच्या धारूरमध्ये डेंग्यूनं 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. त्याच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. डेंग्यूची साथ वाढल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. बीड जिल्ह्यातील 2.5 लाख संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर 102 कोटी जमा झाले आहेत. त्यामुळे निराधारांची दिवाळी आता गोड होणार आहे. जळगावच्या धरणगावात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून टाळ मृदुंग वाजवत आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. ऑपरेशन अजयच्या माध्यमातून इस्रायलमधील भारतीय विद्यार्थ्यांना भारत सरकारनं सुखरूप मायदेशी आणलेलं आहे. बुलढाण्यातील अभिजित अगरवाल हा विद्यार्थी देखील ऑपरेशन अजय अंतर्गत भारतात परतलाय. घरी परतल्यानंतर त्यानं भारत सरकारचे आभार मानले. संगमनेरचा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर प्रज्वलित करण्यात आला. यंदाच्या काळ्या हंगामाला सुरुवात होत असून बाळासाहेब थोरातांच्या हस्ते बॉयलर प्रज्वलित करण्यात आला. रावेरमधील प्रलंबित केळी पीक विमा रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा न झाल्यानं शेतकरी आक्रमक झाले. शासनाची तसंच विमा कंपनीची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून याचा निषेध करण्यात आला. अमरावती जिल्ह्यात दुपारच्या वेळी मुसळधार पावसानं हजेरी लावली. गेल्या महिन्याभरापासून दडी मारलेल्या पावसानं हजेरी लावल्यानं कपाशी आणि तूर पिकाला फायदा होणार आहे. उदगीरमध्ये बिदर गेट परिसरातून एका प्राध्यापकाचं अपहरण करण्यात आलं. आरोपींकडून 50 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आणि यावेळी प्राध्यापकाच्या मित्राकडून 8 लाखांची मागणी करण्यात आली. ही रक्कम विविध एटीएम मधून काढण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. बारामतीत शेतकऱ्यांचे विद्युत मोटार पंप आणि केबल चोरणारे 2 चोर जेरबंद झालेत. त्यांचे आणखी 8 गुन्हे उघड झाले असून सुपा पोलीस अधिक कारवाई करत आहेत. हिंगोलीमध्ये सिंगल यूज प्लास्टिक विक्रेत्याच्या गोदामावर महापालिकेनं छापेमारी केली आहे. व्यापाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. त्यासोबतच सिंगल यूज प्लास्टिकचा वापर न करण्याचं आवाहन देखील करण्यात आलं. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील हरडफ या गावातल्या पैनगंगा नदीवरील बंधाऱ्याचे दरवाजे चोरीला गेले. तातडीनं दरवाजे बसवले नाहीत तर रब्बी हंगामात पिकांना पाणी मिळणार नाही आणि त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले. छत्रपती संभाजीनगरच्या अजिंठा घाटात ट्रकचा अपघात झाला. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र समोरून येणाऱ्या बसला वाचवण्यासाठी ट्रक चालकानं प्रसंगावधान राखत ट्रक दरडीच्या दिशेनं टाकला. मनमाडमधील इंडियन ऑइल कंपनीच्या प्रकल्पात इंधन गळती झाली. त्यामुळे इंधन पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला. पुढील 3 दिवस प्रकल्पातून इंधन पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नवरात्रीच्या 6व्या माळेला करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची मोहिनी अवतार रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश करणाऱ्या मोहिनी स्वरूपाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. अहमदनगर जिल्ह्यातील मोहटा देवी गडावर नवरात्रोत्सवाचा उत्साह दिसून येतोय. खासदार सुजय विखे यांनी हेलिकॉप्टरमधून या गडावर पुष्पवृष्टी केली. यावेळी भाजपच्या आमदार मोनिका राजळे उपस्थित होत्या. लोणावळ्यातील एकविरा देवी ही ठाकरे कुटुंबियांची कुलदैवता मानली जाते. नवरात्रोत्सवात भाविकांच्या दर्शनात अडथळा येऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी यंदा शिवसैनिकांतर्फे ही ओटी देवीला पाठवलेली होती. रायगड आणि पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांनी ही ओटी देवी चरणी अर्पण केली आहे. शारदीय नवरात्रोत्सवाच्या 6व्या दिवशी कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीची शेषनाग अलंकार महापूजा मांडण्यात आली. देवीचं हे रूप पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. सोलापुरात चित्रकार आणि विश्वविक्रमवीर विपुल मिरजकर आणि त्यांच्या टीमनं तांदळातून कोल्हापूरच्या महालक्ष्मीची प्रतिमा साकारलेली आहे. भाजलेल्या 10 किलो तांदळांपासून 6 बाय 9 फुटांची देवीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. कोल्हापुरात शाही दसरा महोत्सवाअंतर्गत भारतीय युद्धकला आणि मर्दानी खेळांच्या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. 2 दिवस ही स्पर्धा सुरू राहणार आहे. राज्यभरातील 40 संघ आणि 500 पेक्षा अधिक स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले.
आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित बातम्या पाहूयात. जळगावातील धरणगाव माझी माती माझा देश अंतर्गत अमृत कलश यात्रा कार्यक्रम पार पडला आणि यावेळी मंत्री गुलाबराव पाटील अमृत कलश यात्रेमध्ये सहभागी झाले होते. हिंगोलीत बळसोंड परिसरात भरकटलेल्या नीलगाईच्या पिलाला ग्रामस्थांनी जीवनदान दिलं. ग्रामस्थांनी पिलाला वनविभागाच्या स्वाधीन केलं. सिंधुदुर्गातील पारपोलीत फुलपाखरू महोत्सव भरला. मंत्री रवींद्र चव्हाण आणि दीपक केसरकरांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. फुलपाखरांचं गाव म्हणून पारपोलीची ओळख असून जागतिक पातळीवर गावाला ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं. चंद्रपूर गडचिरोली मार्गावर आकापूर इथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. वनविभागानं बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून अधिक तपास सुरू आहे. या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.